नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2023 आणि यामध्ये आपण खूप असे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे मागील वर्षी येऊन गेलेले आहेत आणि असे प्रश्न जे IMP आहेत ते पुन्हा सुद्धा येण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, तलाठी भरती सोबतच हे जे प्रश्न आहेत हे तर सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला या ठिकाणी लाईक देखील नक्की करायचं आहे, कारण की आम्ही असेच महत्त्वाचे जे पण वन लाईनर असेल किंवा IMP प्रश्न असतील किंवा असेच परीक्षांच्या प्रश्नपत्रिका असेल या ठिकाणी रेग्युलर अपडेट करणार आहोत। प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील प्रशासकीय महसुली विभागांची एकूण संख्या किती? बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत, त्यापैकी आपण ऑप्शन वाचू। पहिला ऑप्शन आहे आपला 6, दुसरा आहे 7, तिसरा 8 आणि चौथा 5। तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिलेचं जे आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1 म्हणजेच 6 प्रशासकीय किंवा महसुली विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 2, क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? आपल्याकडे ऑप्शन आहेत स्कर्वी, मुर्दूस, बेरीबेरी आणि पेलेग्रा। तर बघा, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 स्कर्वी। प्रश्न क्रमांक 3, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, ऑक्सिजन, अमोनिया, सल्फर, हेलियम। तर बघा, प्रश्न क्रमांक 3चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सल्फर वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक 4, लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे? बघा, आपले ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, मणिपूर, मेघालय, सिक्कीम। तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 2 क्रमांकाचं मणिपूर। प्रश्न क्रमांक 5, वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? बघा, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, ब्राझील, अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका। तर प्रश्न क्रमांक 5चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 3 भारत। प्रश्न क्रमांक 6, वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत 4, थळ, फोंडा, दिवा आणि पसरणी। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पसरणी घाट आहे। प्रश्न क्रमांक 7, पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती? तर बघा, प्रश्न क्रमांक 7चं आपण पहिल्यांदा ऑप्शन बघूया, मग आपण याचं योग्य उत्तर बघूया। तर ऑप्शन आहेत पटना, कोलकाता, रायपूर आणि रांची। तर बघा, प्रश्न क्रमांक 7चं योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन 2 कलकत्ता। प्रश्न क्रमांक 8, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत, पालघर, रायगड, सातारा आणि ठाणे। तर बघा, प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 रायगड। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? ऑप्शन आहेत गणेश, राजेश, सुरेश आणि शंकर। तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 1 म्हणजेच गणेश। प्रश्न क्रमांक 10, 11 मे हा टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्याकडे ऑप्शन 4, तंत्रज्ञान दिन, दृष्टिदान दिन, अभियंता दिन आणि कृषी दिन। तर बघा, प्रश्न क्रमांक 10चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 1 तंत्रज्ञान दिन। प्रश्न क्रमांक 11, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतं? ऑप्शन आहेत आपल्याकडं सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील। तर बघा, प्रश्न क्रमांक 11चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 3 ग्रामसेवक। प्रश्न क्रमांक 12, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तर तुम्ही मला याचं जे उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, चुकलं तरी चालेल तर पण नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 13, सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, सिने जगत, हवामान बदल। तर बघा, प्रश्न क्रमांक 13चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 अर्थशास्त्र। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, ऑप्शन आहेत 29 ऑगस्ट, 26 जुलै, 16 डिसेंबर आणि 5 सप्टेंबर। तर प्रश्न क्रमांक 14चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 29 ऑगस्ट। प्रश्न क्रमांक 15, टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे। ऑप्शन आहेत पिंपरी, चिंचवड, लोणी, खेड। तर प्रश्न क्रमांक 15चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2 चिंचवड। प्रश्न क्रमांक 16, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? बघा, आपले ऑप्शन आहेत अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू,
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. तर प्रश्न क्रमांक 16व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 2 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 17 हरित लवक कशाशी संबंधित आहे. ऑप्शन आहेत प्रकाश संश्लेषण, रक्त विसरण, मल विसर्जन, श्वसन. तर प्रश्न क्रमांक 17व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 1 प्रकाश संश्लेषण. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे. ऑप्शन आहेत आपल्याकडं मराठा लाईट इन्फंट्री, सीमा सुरक्षा बल, भारतीय हवाई दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG. तर प्रश्न क्रमांक 18व्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 4 राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG कमांडो. प्रश्न क्रमांक 19 रघुराम राजन टिंबटिंब क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र. तर प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 4 अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही. ऑप्शन आहेत जॉर्जिया, बल्गेरिया, बेलारूस आणि तुर्की. तर प्रश्न क्रमांक 20चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 बेलारूस. प्रश्न क्रमांक 21 सन 2005मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोण म्हणले. आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 स्टीव्ह जॉब्स, जे बेजोस, बिल गेट्स, पॉल एलन. तर बघा प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन 1 स्टीव्ह जॉब्स. प्रश्न क्रमांक 22 रेटिना कोणत्या अवयवात आढळतो. काना, डोळा, घसा, मेंदू. तर प्रश्न क्रमांक 22चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 या ठिकाणी बघा डोळा. प्रश्न क्रमांक 23 को.8632 ही कोणत्या पिकाची जात आहे. ऑप्शन आहेत आपल्याकडं नारळ, कापूस, सोयाबीन, ऊस. तर बघा प्रश्न क्रमांक 23चं जे आपलं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 ऊस. प्रश्न क्रमांक 24 नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे. ऑप्शन आहेत क्रोएशिया, सर्बिया, अमेरिका, न्यूझीलंड. तर बघा प्रश्न क्रमांक 24चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्बिया. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे. ऑप्शन आहेत आपल्याकडे 324, 316, 317, 318. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 324. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण 25च्या 25 पैकी प्रश्न आपण या ठिकाणी योग्यरित्या बघितलेले आहेत आणि खूप असे महत्त्वाचे प्रश्न ते प्रत्येक भरतीमध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतात. त्यामुळे याचा नीट अभ्यास करा, नीट वाचा, बघा, ऐका आणि कोणती शंका असल्यास कमेंटमध्ये सांगत चला. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर प्लीज एक व्हिडिओला लाईक देखील नक्की करा.